कामठे, हा दोघांनी हा अग्रीमेंट करून पुढे 3 लोकांना रेंटवर दिला होता, रवी महेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे। हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून हे सुरू केला, ते ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी 12-12:30 वाजेपर्यंत हे चालवला आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला 12-12:30च्या दरम्यान। त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी 40-50 लोकांना घेऊन एक पार्टी अरेंज करायचे, तर त्याने त्याला होकार दिला। मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी ठराविक असे केला की जे मेन एंट्री त्यांनी बरोबर 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान बंद केली। यामुळे असा एक त्यांनी आय वॉश केला की जे बार आहे ते बंद करण्यात आलेलं आहे, परंतु त्यांनी त्या मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला, ज्यामुळे ते जे पार्टी अटेंड करणारे मुले होते ते ये जा करू शकतात, अशा प्रकारच्या त्यांनी प्लॅनिंग केली होती। मग ह्याचा एक मॅनेजर मानस मलिक, त्याच्याबरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळं आयोजन केलं आहे। ते यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला। ते तात्काळ पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे DVR आहे CCTV चेक केले, व्हेरीफाय केला, ते समोर आला की त्यांनी असा प्रकार घडलेला दिसते। मग त्यांना आता पोलीस स्टेशनला त्या लोकांना आणलं आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे, विचारपूस सध्या चालू आहे। त्या ठिकाणचा जे बार आहे त्या बारला सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक्साइज डिपार्टमेंटची सुद्धा सहभाग झालेला आहे, ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लीगल कारवाई केलेली आहे। हां, त्यामध्ये एक व्हिडिओ असा दिसते की ज्यामध्ये काही 2 तरुण बसले आहे, 2 तरुण एक पावडरसारखा काहीतरी कंटेंट त्याच्याकडे आहे, ज्याच्याबद्दल ते नार्कोटिक्स असू शकते, त्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। याबद्दलचे आता शोध चालू आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। जसेही आम्हाला माहिती मिळाली ते आपल्याला लीगल कारवाई करून त्यावर अपडेट करण्यात येणार आहे। नाही, या बारबद्दल असे प्रकारची तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली नाही आहे। आमच्याकडे तसे प्रकारची तक्रार प्राप्त झाली नाही, परंतु ते एकदा आम्ही त्याची परमिशन नेमकी कधी मिळाली आहे आता सांगण्याप्रमाणे काही दिवसापूर्वीही त्यांना मनपाकडून ते परमिशन मिळाली होती त्या ठिकाणी चालू करण्याची। ते सगळे कागदपत्र जे आहेत ते इन्व्हेस्टिगेशन खाली आम्ही गोळा करीत आहोत। त्याबद्दल जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आला ते बाकीचे जे डिपार्टमेंट आहे त्यांना पण योग्य पत्रव्यवहार करण्यात येणार आहे। तो असे प्रकारचे जो मूळ मालक आहे, आपण म्हणताय मूळ मालकाचा हॉटेल व्यवसायाचा असा रेस्टॉरंट बार वगैरेचा काम आहे, पण त्यांनी शक्यतो ते रेंटवर दिले आहे। सुरुवातीपासूनही आधी दुसऱ्या पार्टीला दिला होता, आता हा तिघाला दिलेला आहे। ह्यांनी पण पुढे अशा प्रकारचे ऑर्गनायझर जे इव्हेंट मॅनेजर्स सारखे असतात ते त्यांना आता रात्री 12-12:30 वाजता पुढे हँडओव्हर केला। त्याच्यामध्ये आपण काही कारवाई कर्मचाऱ्यांवरती केली आहे का मुद्दा आहे, आणि दुसरा गुन्हा जो दाखल झाला आहे तो NDPS नुसार दाखल झाला आहे की नॉईज पोल्युशन किंवा व्हायोलेशन केलेत परमिसिबल लिमिटच्या पुढे जाऊन ते चालवल्याबद्दल याचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।